शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. राज्यसभेची जागेबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे शिवसेनेकडून. नेमका लाडक्या भावाला ही जागा दिली जाणार आहे, लाडक्या बहिणीला मिळणार आहे की आणखी कोणी तिसराच नवीन नाव येणार आहे? बराच संभ्रम आहे. हा संभ्रम कसा दूर होणार आहे? मला असं वाटतं लवकरच माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते त्याबद्दल ऑफिशियली आपल्याला कळेल. मला वाटतं आता काहीच तास शिल्लक आहेत. 3 वाजेच्या आत फॉर्म भरायचा आहे. ज्यांना कोणाला फॉर्म भरायला सांगितलं असेल ते फॉर्म घेऊन येतीलच आणि आपल्याला ते पाहायला मिळतील. त्यामुळे पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असतो कोणत्याही पक्षात आणि त्याच्यावर आम्ही सगळं निश्चितच, कारण बघा प्रत्येक पक्षाची जेव्हा बैठका होतात तेव्हा सर्व अधिकार हे पक्षप्रमुखांना दिलेले असतात. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी आनंदाचा आहे. काल रात्रभर या संदर्भातली खलबतं नंदनवनला पाहायला मिळाली. महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आपला उमेदवार देणार आहे अगदी त्याच पद्धतीनं मग आपली सुद्धा रणनीती ठरणार आहे अशी माहिती मिळते. काय सांगाल? बघा आता ह्या वरिष्ठ पातळीवर जे काय निर्णय होत असतात किंवा जी काय रणनीती अवलंबायची असेल ते फार गुप्त पद्धतीने असतं. अर्थातच ते असतंच. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण काहीतरी अंदाज बांधण्यापेक्षा लवकरच तुम्ही एंट्रीला बघा कोण येत आहे तिकडून. म्हणजे एंट्रीवरून समजणार लाडकी बहीण आहे की लाडका बहीण आहे की लाडकी भाऊ आहे, एंट्रीवरून आपल्याला कळेल. नक्कीच. तर आपण पाहतोय मुंबईमध्ये AQI सातत्यानं वाढते. तुम्ही पण या संदर्भामध्ये बरेच मुद्दे उपस्थित केले. कबुतरांचा देखील मुद्दा उपस्थित केला. आपण पाहिलं की मॅक्रॉन जेव्हा आले त्यावेळी AQI कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा महापालिकेकडून सगळी बांधकामं सुरू झाली, परवानगी देण्यात आली. पुन्हा AQI 300च्या वर पोहोचला आहे. मुंबईकरांचा श्वास कोणतो? बघा सरकार सर्वतोपरी म्हणजे आपल्या माननीय मंत्री महोदया पंकजाताई मुंडे देखील त्यांच्या प्रत्येक उत्तरात त्यांनी अतिशय गांभीर्याने हे सगळे विषय हँडल करतात. बघा काही कामं जी आहेत ती सरकारी पण चालू असतात, काही आहेत ती हाऊसिंग सोसायटीज नव्या उभारल्या जातात. परंतु काटेकोरपणे जे काय पोल्युशन कंट्रोल बोर्डनी नियम घालून दिलेले आहेत ते पाळायलाच पाहिजे. AQI हा रोजचा रोज कमी जास्त होत असतो. आता कधी नव्हे तर जे लोक प्रदूषण करून ओरडत असतात, मला सांगा 25 वर्ष त्यांच्या हातात महानगरपालिका होती, त्यांना का नाही वाटलं प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईटला ते मीटर बसवावे? का त्यांना असं वाटलं नाही? हे आम्ही करतोय, त्यांनी का नाही केलं? नुसतंच ओरडाआरडा करायचा. त्यांनी स्वतः किती झाडं लावली असतील सांगा बरं? त्यांनी त्यांचं घर बांधली, बंगले बांधले, तेव्हा त्यांनी कोणचं इको फ्रेंडली मटेरियल वापरलं हे त्यांनी सांगावं. त्यांच्या मृत्यूबाबत अजूनही संशय व्यक्त केला जातोय. तपास सुरू आहे CBI कडून. इतरही एजन्सीज तपास करतायत. रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. नाही, मला असं वाटतं याच्यावर कोणतंही भाष्य योग्य नाही आहे, कारण हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आणि जे काय सरकारी किंवा त्या वेगवेगळ्या एजन्सीज याच्यावर काम करत आहेत त्यांच्याकडनं जे निवेदन येईल त्याच्यावरच ते आल्यानंतर भाष्य करता येईल. धन्यवाद. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये कुठेतरी एकवाक्यता नाही आहे असं चित्र दिसतंय का? कारण प्रभाग समितींचं अध्यक्षपद जाहीर झालं. राज ठाकरेंनी पेपरवर लिहून घेतलं किती वर्ष तुम्ही अध्यक्षपद आम्हाला देणार आहे. कसं पाहता याकडे? त्यांचे पूर्वानुभव वाईट होते. उद्धव ठाकरेंच्याबद्दल त्यांचे अनुभव हे त्यांनी वारंवार व्यक्त केलेले आहेत. कसा भरोसा ठेवायचा वगैरे अशा रील्स आपण नंतर मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले, निवडणुका एकत्र लढल्या, पण नंतर पाहिलं ना आपण महापौर बसवताना काय काय झालं ते. त्यामुळे ठीक आहे, ते ज्या मुद्द्याकरता एकत्र आले तो मुद्दा कदाचित त्यांच्यासाठी संपुष्टात आला असेल. नक्कीच. विरोधकांची ताकद दिसते का पायऱ्यांवरती किंवा कुठे? कारण ते म्हणतात आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद नाही, त्यामुळे आम्ही जनतेचा आवाज या अधिवेशनात मांडायचा तरी कसा? विरोधी पक्ष नेतेपद जरी त्यांना मिळालं नसेल तरी त्यांना भरपूर बोलायला संधी सभापती देत असतात. त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर त्यांना रोख नाही आहे. विरोधी पक्षाप्रमाणेच त्यांना वागवलं जातं आहे आणि त्यांना बोलण्याची भरपूर संधी मिळते आहे. काल त्यांचे 3च सदस्य होते. जेव्हा 260चा प्रस्तावाला उत्तर होतं त्यांचे 3च माणसं बसले होते. त्यामुळे त्यांनाही किती स्वारस्य राहिलेलं आहे. पायऱ्यांवरचा तो विषय त्यांनी कधीच गुंडाळून टाकलेला आहे आणि त्यामुळे आता ठीक आहे अधिवेशन दिवस काढतायत. नक्कीच. जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये बरेचसे भारतीय अडकलेले आहेत. एकनाथ शिंदे सातत्यानं त्यांच्या संपर्कामध्ये. आणखी काही लोक आहेत जे अडकलेले आहेत, ती पुन्हा मुंबईत आणली जाणार आहेत? नाही, निश्चितच हे खूपच युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. स्वतः माननीय एकनाथजी शिंदे हे तुम्हाला माहिती आहे यामध्ये ते किती माहीर आहेत आणि एक्सपर्ट आहेत. असं काही झालं, पहलगामचा पण विषय जेव्हा झाला ते स्वतः जाऊन पोहोचले तिकडे.
आणि स्वतः त्या रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांची जय्यत टीम रेडी असते. माझ्याकडे पण आमदार म्हणून पुष्कळ जणांचे दुबईवरून मेसेजेस येत आहेत. आमचा जो एक आम्ही हेल्पलाईन नंबर किंवा एक व्यक्ती नेमलेला आहे त्यांच्याकडे सगळे आम्ही ती नावं पाठवतो आहे. माझ्याकडे एक तिसरी बॅच आता ही एक संपर्क झालेला आहे आणि ते आम्ही सगळं करतो आहे. त्यामुळे आणि सरकार पण म्हणजे एक तर आम्ही पक्ष म्हणून पण आणि सरकार म्हणून पण माननीय देवेंद्र फडणवीस कालच त्यांनी याबद्दल आमच्या वरिष्ठ सभागृहामध्ये प्रतिपादन दिलं. त्यांनी सांगितलं की काय काय उपाययोजना आपल्या भारतीयांना आणण्यासाठी करत आहेत. म्हणजे बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.